भगवत शक्ति खड़ी है, सब मिलके भगवान को प्रणाम करें। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग साधना करिता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे किरणापूर या परिसरात प्राष्टोला या गावामध्ये मासिक चर्चा बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। या दुःखी मानवाला दुःखातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी साथ देणारी त्यागमय जीवन जगणारी उर्वित आयुष्य बाबाला देणारी सर्वांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आईला सुद्धा माझा प्रणाम। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष रावते साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष बागडीजी यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे संचालक दादा यांना सुद्धा माझा नमस्कार। या मानव धर्माच्या मंचकावर सर्व बाबाचे मंडळाचे मार्गदर्शक मंडळाचे कार्यकर्ते बाबाचे सेवक सेविका बाल बालिका सर्वांना माझ्या हृदयातून हार्दिक नमस्कार। भगवत कृपा खड़ी है, भगवत कृपा खड़ी है, सब मिलके भगवान को प्रणाम करें। तब भगवत कृपा का खड़ी है? जब बाबा मंच पे बैठकर मार्गदर्शन करने के लिए खड़े हो जाते थे तो उस समय ये बात बोलते थे कि भगवत कृपा खड़ी है, सब मिलके भगवान को प्रणाम करें। तर माझ्यासारखे सेवक सेविका जिकडे तिकडे पाहत होत्या की भगवत कृपा कुठं खडी आहे, कुठं उभी आहे। माझ्या आई बहिणींनो, भगवत कृपा कुठं खडी आहे, कुठं दिसत आहे तुम्हाला भगवत कृपा? फोटो या फोटोत आहे का? फोटो मध्ये भगवान बाबा हनुमानजी आहे, दुसऱ्या फोटोत महान त्यागी बाबा जुमदेवजी आहेत, तिसऱ्या फोटो मध्ये वाराणसी आहे। पण भगवत कृपा खड़ी कहां पर है? कुठं आहे भगवत कृपा? भगवत कृपा का खड़ी है? आतापर्यंत मी धन्य झालो तुमचे हिंदीतले मार्गदर्शन ऐकून। मला जमेच नाही ना भाऊ, हिंदीत नाही जमत मावशी। भगवत कृपा का खडी आहे? एक जातो इकडे आणि दुसरा जातो तिकडे, असं कुठवरी चालायचं जमन का? एक जातो इकडे आणि दुसरा जातो तिकडे, असं कुठवरी चालायचं। दिवसा खोटाच बोलायचं। काय शिकवलं बाबांनी? आम्हाला काय सांगितलं बाबांनी? एक जातो इकडे आणि दुसरा जातो तिकडे। 1996 पर्यंत कोणीच कुठं नव्हतं गेलं जी, नव्हता गेला कुठं। बाबाच्या आदेशाचं पालन करत होता, परंतु आता बाबा निघून गेले माझ्या स्वर्गाला। म्हणून आम्ही काय करतो? एक जातो तिकडे आणि दुसरा जातो इकडे, असं कुठवरी चालायचं। दिवसा खोटाच बोलायचं, असं नाही या मार्गात चालायचं। दिवसा खोटाच बोलायचं, असं नाही या मार्गात चालायचं। चालन काय मार्गात? जमन? भगवत प्राप्त
प्राप्ति के लिए, निष्काम कर्मयोग साधने के लिए बाबा ने 4 तत्व दिए। किस लिए दिए? सेवकों को बाबा ने 4 तत्व दिए हैं, भगवत प्राप्ति के लिए और निष्काम कर्मयोग साधने के लिए। और भगवान ने बाबा को 2 तत्व दिए, वो कौन से हैं? बाबा ने सेवक को 4 तत्व दिए, पर भगवान ने बाबा को 2 तत्व दिए, वो कौन से? वो तत्व कौन से हैं? बाबा ने सब सेवक को, मेरे को, सबको 4 तत्व दिए, पर भगवान ने बाबा को 2 तत्व दिए। और वो कब दिए? बाबा ने भगवान को जो 2 तत्व के रूप में वचन दिया, परमात्मा एक को मानूंगा, मरूंगा जीऊंगा बाबा तेरे नाम पर। पर भगवान ने बाबा के 2 वचन सुनकर दुखदारी दूर करते हुए उद्धार और इच्छा अनुसार भोजन, ये मिलाकर बाबा ने सब सेवक को 4 तत्व दिए। और वो तत्व भगवत प्राप्ति के लिए है, निष्काम कर्मयोग साधने के लिए है। और जो ये 4 तत्व का पालन न करेगा उसके कर्म नहीं बनेंगे। अरे जिस दिन इस मार्ग में अपन आए, मार्ग आने के बाद मेरे सेवक भाइयों ने किसी ने दारू पिया होगा तो ऊपर हाथ करो। मार्ग आने के बाद 1, इस मार्ग में आने के बाद अरे दादा, मार्गात याच्या पहिले 100 चुका प्रत्येकाच्या हातून झालेल्या आहेत, पण या मार्गात आल्यानंतर कोणाच्या हातून चूक झाली काय? कोणी दारू पिला आहे का या मंडपात? कोणीतरी सट्टा जुवा खेळला आहे का? मार्गात आल्यावर कोणीतरी जुवा खेळला का, सट्टा खेळला का, दारू पेली का? नाही, कोणीच वर हात करत नाही। पण माझ्या मावश्या सांगतील, माझ्या मावशानं कधी दारू पेली होती का मार्गात आल्यावर? ये बाबा तेरे सेवक हम नहीं तोड़ेंगे अब ये नियम, जुआ ना खेलेंगे, सट्टा ना खेलेंगे, दारू ना पिएंगे कभी हम, ये बाबा तेरे सेवक हम। आता बाबांनी 3 एप्रिल 1921 ला जन्म आले। 1 जुलै 1926 ला वाराणसी आई जन्म आली। आणि बाबाची कारकिर्दी प्रत्येकाला माहित आहे। बाबाची कारकिर्दी प्रत्येकाला माहित आहे। 1938 ला आई बाबाचा लग्न झाला। 26 नोव्हेंबर 1945 ला बाबाच्या परिवारावर दुःख होते म्हणून बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि तो पहिला दिवस 26 नोव्हेंबर 1945 ला सोमवार या दिवशी बाबाने एका हनुमानजीच्या मंदिरामध्ये ज्योत लावली आणि ही कृपा प्राप्त केली। आणि ज्या वेळेस शांताबाई रंगारीचा भूत जात नव्हता त्यावेळेस बाबाने एका शक्तीचा शोध घेतला आणि 20 ऑगस्ट 1948 ला बाबाने तो वचन दिला, परमात्मा एकला मानीन, मरीन किंवा जगीन परमेश्वरा तुझ्या नावावर।
त्यावेळेस शांताबाई रंगारीचा भूत गेला आणि त्यावेळेस ती एक शक्ती जागृत झाली आणि त्या शक्तीचा नाव भगवान बाबा हनुमानजी हा नाव ठेवला. त्या शक्तीचा नाव भगवान बाबा हनुमानजी नाव ठेवला. माझ्या परिसरात तुमच्या परिसरामध्ये खूप तुम्हाला प्रश्न विचारणारे लोक आहेत की हनुमानजीच्या मंदिरातला हनुमान वेगळा का आणि तुमच्या घरी ज्या हनुमंताची पूजा करतात तो वेगळा का. 26 नोव्हेंबर 1945 ला बाबाने हनुमानजीच्या मंदिरात ज्योत लावली. पण 20 ऑगस्ट 1948 ला बाबाने जो वचन दिला आणि त्या वचनाखाली जी शक्ती जागृत झाली आणि ज्या शक्तीच्या मुळे त्या शांताबाई रंगारीच्या अंगातला भूत गेला, त्या शक्तीचं नाव बाबाने भगवान बाबा हनुमानजी असा ठेवला. म्हणून आपण भगवान बाबा हनुमानजीची पूजा करतो. बाबाने हनुमानजीची पूजा केली. बाबानं एका हनुमानजीची पूजा केली 21 दिवस मंदिरात. पण आपण भगवान बाबा हनुमानजीची पूजा करतो. आणि आता 3 ऑक्टोबरला महान त्यागी बाबा जुमदेवजीचा पुण्यस्थितीचा कार्यक्रम साजरा झाला. मी गेलो त्या ठिकाणी कार्यक्रमाला. बाबा माझे गेले स्वर्गाला. कोण गेले? कसा कसा विचार आहे खूप मोठा. आता जांभरेजीने एक विषय घेतला होता या ठिकाणी की आपण बाबाच्या परिवाराचे लोक आहोत. ज्यावेळेस मनो डॉक्टर ठुकरीकर अमेरिकन मध्ये असताना बाबाला अमेरिकन मध्ये नेण्याचा आणि त्या ठिकाणी थांबण्याचा आग्रह केला, परंतु बाबाने काय म्हटलं, मी माझ्या परिवाराजवळ जाईल. मी माझ्या परिवाराजवळ जाईल. मी माझ्या परिवारामध्ये राहील. मी तुझ्याजवळ एकट्याजवळ नाही राहू शकत. म्हणून बाबा या महाराष्ट्रात या भारत भूमीवर सर्व या परिवारामध्ये राहून त्यागमय जीवन जगून आपला बाप 3 ऑक्टोबर 1996 ला एका भगवंतात विलीन झाला. आपला बाप महान त्यागी बाबा जुमदेवजी तर उपस्थित आहात ना या ठिकाणी. भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. पण 3 ऑक्टोबर 1996 ला आपला बाप एका भगवंतात विलीन झाला. आपला बाप नाही का. कधी कधी असा विचार येतो या माईकवर बोलताना खूप. कधी मला कोणी प्रश्न विचारतील तर काय सांगेल. चंदना परी ते झिजले इमान बाबानं जागवले. मानव धर्मासाठी बाबानं रक्ताचे पाणी केले. तेव्हाच आपल्याला हा मानव धर्म भेटला. मानव धर्म तो मुक्ति का द्वार कर लो जी तुम पहचान. जिसने तुम्हें बनाया है वही है अपना भगवान. कोण बनवला आपल्याला? या मूर्तीला कोण बनवला? काय म्हणतात, काय करायचं आहे भाऊ? खाऊन पिऊन मरायचं आहे. अरे अकेला आया हूं और अकेला चला जाऊंगा म्हणतात ना. अरे 2 आदमी बगैर आता नहीं, 2 आदमी बगैर आता नहीं, 4 आदमी बगैर जाता नहीं. अकेलाच आया ना अकेलाच चला जाऊंगा तसं नाहीये.
गणित उल्टा है। 2 आदमी बगैर आता नहीं, अरे 4 आदमी बगैर जाता नहीं। कोण म्हणते एकटा चालास? नाही, तसं नाहीये। मानव धर्म तो मुक्ति का द्वार। या धर्मात मुक्ती मिळतो, या धर्मात माफी भेटतो, अनेक धर्मात सजा भेटतो। अरे राम जन्माला त्यांनी रावणाला मारलं, कायसाठी मारलं रावणाले? कोणता गुन्हा केलता रावणानं? कोणता गुन्हा केलता रावणानं? आता सतीयुगामध्ये काहोत लिहिलाय, पुराणात लिहिलाय की रामाची बायको रावणानं नेली म्हणून त्या रामानं त्या रावणाले मारला। पण या दसऱ्याच्या दिवशी बी रावणाचा पुतळा पेटवला का? इकडे बनवून पेटवतात का रावणाचा दसऱ्याला? आता त्या दिवशी बी माझ्याकडे 4-5 मुलं आले होते, आपाजी आम्हाला वर्गणी पाहिजे, आम्ही रावण बनवत आहोत। काय साठी? नाही, त्याला पेटवायचं आहे। हा, मी म्हणलं तुमच्या बी बायका नेलत्या का त्यांना? नाही, अरे रामाची नेलती म्हणून तो रामानं मारलं त्याला। आता तुमचं का बिघडवलं होतं त्यानं तर तुम्ही माताला पेटवता? नाही, काय बिघडवलं? अरे राम जन्माला त्यांनी रावणाला मारलं, कृष्ण जन्माला त्यांनी कंसाला मारलं। अरे माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्म आले, त्यांनी कोणाला मारलं? कोणाला मारलं? दुखियों को है बचाया। सर्व आम्ही दुःखात होतो। कोण आलं जी त्यावेळेस तुमच्या जवळ? ज्या दिवशी दुःखात होते तेव्हा कोण धावलं जी? धावलं का कोणाचा कोणी? कोण धावलं? कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा आला का धावत? कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा। अरे बायकोचे गणगोत नाही रे कामा। कोणाचा चुलता काका, कोणाचा मामा। कोण धावत आला त्यावेळेस? कोण धावत आला त्याचाच विचार करा। दुखियों को है बचाया, जी बाबा ने मरते मरते। दुखियों को है बचाया, जी बाबा ने मरते मरते। कोणती संजीवनी पाजली जी तुम्हाला बाबांनी? काय पाजलं? अरे लक्ष्मणाला शक्ती लागली तर हनुमानजीने हिमालय उचलून आणून ते पाजलं। पण या मार्गात मरत असताना तुम्ही कोणती संजीवनी पेली? आठवते कोणाला काय पेलं तुम्ही ना? गंगा सागरचं पाणी आणून पेले का? इलाहाबादहून काही तीर्थ आणून पेले का? अरे तुमच्याच गुंडातलं पाणी घेतलं। बाबा हनुमानजीच्या नावाची फूक मारली आणि त्याचं तो अमृत झालं आणि तुमच्यामध्ये असणारे दुःखदारी भूतबाधा दूर गेली। कोणती बाबानं तुम्हाला संजीवनी पाजली? दुखियों को है बचाया, जी बाबा ने मरते मरते। संजीवनी पिलाया, संजीवनी पिलाया, जी बाबा ने मरते मरते। असे कार्य माझ्या बाबाने केले, पण आपल्याला काही कळलं का त्याच्यातला? नाही कळलं। आम्हाला जर कळलं असतं तर आम्ही ना ते कार्यच केले नसते। कोणते? आम्हाला जर बाबाचे विचार कळले असते तर ते आम्ही कार्य केले नसते। ते कोणते? मार्गामध्ये आले, बाबांचे सेवक झाले, तत्व शब्द नियमाला कसे हो भूलून गेले। एकाचे 2 तुकडे केले,
काय सांगान बाबाले, एकाचे दोन तुकडे केले, काय सांगान बाबाले. काय गरज आहे हो? एक म्हणते आम्ही बहुउद्देशीचे सेवक, एक म्हणते आम्ही निवासस्थानचा सेवक, दुसरा म्हणते आम्ही मंडळाचा सेवक. हे कशासाठी? हे कशासाठी केलं? पहिले दुःखी होतास भारी, आलास बाबाच्या मार्गावरी. तुले बाबा बलवाले आलते का? आलते का बागडे साहेब आलते का तुमच्या घरी? न बाबा बलवाले आलते का? आता सुखी झालास म्हणून शेवका अंगात आणलास का? आता सुखी झालास म्हणून शेवका अंगात आणलास का? फक्त माफ कर जा, मला हिंदीत जमत नाही. हिंदीत नाही जमत. कोण आलता बलवाले? बाबा आलते, मार्गदर्शक आलता. अरे ज्या दिवशी या किरणापूर परिसरामध्ये बागडेजीच्या घरी तुम्ही कार्य घेण्यासाठी गेले, काय घेऊन गेले होते घरून? तुम्ही काय नेलं होतं? बागडेजी कोण कार्य करणाऱ्या शौकांनी वर हात कराव. किरणापूरवरून कार्य करणाऱ्या शौकांनी वर हात करा. जेव्हा तुम्ही बागडेजीच्या घरी गेले तर काय घेऊन गेले? काय घेऊन गेले? डॉक्टरच्या दवाखान्यात गेले तर काय घेऊन गेले? खिशात पैसे. वैद्याच्या घरी गेले तर काय घेऊन गेले? खिशात पैसे. त्यानं कोंबडा सांगला असन कोंबडा, बकरा सांगला असन बकरा. पण तुम्ही किरणापूरला बागडेजीच्या घरी गेले तर काय घेऊन गेले? काय घेऊन गेले ते मावशी? बागडेजीच्याच घरचा कापसाची वात, त्याच्याच घरची उदबत्ती, त्याच्याच घरचा कापूर. काय लागलं तुम्हाला? काय लागलं तुम्हाला? डॉक्टर नुसतं हात पाहिलं असन तरी 200 रुपये घेतले. बागडेजीने किती घेतले? घेतले का? नाही. कशी सेवा आहे? सेवा बाबाची आहे निसकाम, करू नका बाबाला बदनाम. सेवा बाबाची आहे निसकाम, करू नका बाबाला बदनाम. आम्ही बदनाम करतो मार्गदर्शकाला. म्हणून विचार करायचा आहे. झगड़ा दुनिया में पैसे का भाई, झगड़ा दुनिया में खुर्ची का भाई. खुर्ची के लिए लड़ते लड़ाई, झगड़ा दुनिया में पैसे का भाई. खुर्ची के लिए लड़ते लड़ाई. ही लढाई कशासाठी आहे? बाबाने कधी खुर्चीचा विचार केला नाही, पैशाचा विचार केला नाही. या मार्गावर आलो, पदाधिकारी झालो म्हणून मला मोह माया अहंकार आला, त्याच्यासाठीच सर्व एकसार झाला. हे विसरायचं आहे. बाबाने 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले, ते अंगीकाराचं आहे. तत्व शब्द नियमों से चलते नहीं, तत्व शब्द नियमों से चलते नहीं. इस मार्ग में रहने से क्या फायदा. कोई बाबा को डरते नहीं, जो डरता है वो मनमानी करता नहीं. खुद के लिए किसी का न घोटे गला,
कार्य माफी के करने से क्या फायदा। किती बी माफीचे कार्य करा परंतु काही भेटणार नाही। भेटन केव्हा भेटन? आपल्या जवळ 4 तत्व 3 शब्द 5 नियम पाहिजेत, ते विचाराने चाललो पाहिजे तेव्हा भेटण्यात, अन्यथा भेटणार नाही। खूप अनुभव आहेत। बाबांनी एकट्या जन्म दिलेल्या मुलाजवळ राहू शकले नाही, तुमच्या जवळ राहिले, माझ्या जवळ राहिले, मग आपण कार्य कोणते केले पाहिजे? अरे धडधडा रडलो भाऊ। 3 ऑक्टोबर 1996 ला गुरुवाऱ्या दिवशी भवनामध्ये गेलो, धडधडा रडलो। महान त्यागी बाबा झोपले, झोपी गेले होते। महान त्यागी बाबा झोपले, त्या मानव मंदिरात। महान त्यागी बाबा झोपले, त्या मानव मंदिरात। तत्व शब्द नियम दिले अजी सर्व या सेवकास। तत्व शब्द नियम दिले अजी सर्व या सेवकास। महान त्यागी बाबा झोपले, त्या मानव मंदिरात। आम्ही कसे कार्य केले पाहिजे? आम्ही कसे केले पाहिजे? बाबांना काय केलं आमच्यासाठी, आम्ही काय केलं पाहिजे बाबासाठी? मर गए इसी मार्ग पर हमने दिया तो तुम तो बचाओ। बाबा काय म्हणे? त्या धोप गावी बाबाच्या मार्गदर्शनामध्ये बाबा काय बोलले? मर गए इसी मार्ग पर हमने दिया तो तुम तो बताओ, ऐसा तीर तो मारा बाबा ने उनका वार तो सही ना जाए। लहानशी गोष्ट आहे, परंतु याचा उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। खेड भगवंताचा बाबा जाने, खेड भगवंताचा बाबा जाने, कधीच कळणार नाही। 42 वर्षाच्या वयामध्ये अरुण आकरे मरण पावला, ज्यांनी बाबाची संस्था डुबवली। परमात्मा एक ब्यांग। विचार करा, वचन दिला आहे तुम्ही मी सर्वांनी, मार्गदर्शकाच्या घरी वचन दिलाय, त्या वचनाचे पालन करा। खेड भगवंताचा बाबा जाने, कधी कुणाला कळणार नाही। दिली बांधून बाबानं सिधोरी, जन्मोजन्मी ती सरणार नाही। दिली बांधून बाबानं सिधोरी, जन्मोजन्मी ती सरणार नाही। तर ठरल्याप्रमाणे अजून बोलणारे बरेचसे वक्ते आहेत। माझी वेळ संपली आहे। माझ्या बोलण्यातून काहीतरी वेगळं, अचूक, आगळं वेगळं कोणाला वाटलं असेल माझ्या मुखातून निघलेला शब्द, तर आपला सेवक भाऊ समजून मला माफ कराल ना? अरे या वारा गाव नाही, बुद्धू टोला हा इथं कामठ्याजवळ बुद्धू टोला आहे। तिथे मासिकच चर्चा बैठक होती। मी काय बोललो होतो तिथे? मला या किरणापूर परिसरातून मी फोन आला होता, तुम्ही महाराष्ट्रवाले आमच्या एमपीत येऊन पोंगे फुकता म्हणून। नाही, किरणापूर परिसरातून आला होता। कोणता सेवक आहे त्याचे कर्म त्याच्यासोबत मला काही करायचं नाही। त्या बुद्धू टोल्याला काय बोललो होतो मी? 3 एप्रिल 1921 ला महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्म आले आणि 3 ऑक्टोबर 1996 ला भगवंतात विलीन झाले। त्याच्यानंतर या मार्गावर जे बाबा तयार झाले, त्या बाबांनी सेवकाला फसवलं। काय बोललो की 3 ऑक्टोबर 1996 ला बाबा भगवंतात विलीन झाले। त्याच्यानंतर या मार्गावर जे बाबा तयार झाले, त्या बाबांनी सेवकाला फसवलं।
हेच बोललो होतो, पण नाही खपलं भाऊ शेवकायले. माझा व्हिडिओ बनवला, क्लिप बनवली आणि अख्ख्या याच्यावर टाकली. खूप हिंडली, खूप प्रश्न आले मला, मी सोडवले. म्हणून मी 100 चुका करून बाबाच्या मार्गावर आलो दादा. परमेश्वरानं क्षणात माझे दूर केले, पण आता बोलताना माझ्या हातून काही चूक झाली असेल, तुम्ही माझे भाऊ बंध आहात, माझ्या आई बहिणी आहात, आपण सर्व बाबाचे सेवक आहो. माझ्या बोलण्यातून काही तुम्हाला वागडं वाटलं असेल तर मला माफ कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. धन्यवाद गजरे काका जी, इनके लिए एक बार जोरदार तालियां हो जाए. सुंदर विचार अभी हमारे बीच में रखा और बाबा के जमाने का विचार अभी हमारे बीच में रखा. इसलिए मैं कहूँगा, पैदा ना होता वो मसीहा, पैदा ना होता मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता. बैरंग रहती ये धरती, आसमान रंग नीला नहीं होता. अंधश्रद्धा में पड़े होते हम सब, अंधश्रद्धा में पड़े होते हम सब. हमारे महान त्यागी बाबा जुमदेव जी सदगुरु मिला नहीं होता, सदगुरु मिला नहीं होता. धन्यवाद. सुंदर विचार जी, सुंदर विचारों से हमें अवगत कराया है. अब मैं चर्चा बैठक के क्रम को आगे बढ़ाते हुए